गावाकडे आमच्या कारची पूजा कशी झाली आणि कशी तयारी केली तर बघा. तर सकाळी आम्ही 8 वाजता तयार होऊन बिट्टीची तयारी करून कुसुम काकू, आजी आणि आई आम्ही सगळे निघाले होतो. आहो कार चालवत होते. बघू शकता मी कशी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर बिट्टीला मी मस्तपैकी त्या दिवशी शॉपिंग केलेला ड्रेस. तर मी म्हणत होती की आई पप्पा हे गाडीवरती खूप फास्टमध्ये चालले होते तेव्हा पुढे आई पप्पाची. त्यानंतर आम्ही गावामध्ये पोचलो. तुम्ही बघू शकता हे आमचं गाव आहे. त्यानंतर आम्ही खंडोबा मंदिरामध्ये पोचलो, जे गावामध्ये आहे. खूप मोठं आणि फार छान असं खंडोबा मंदिरात आम्ही आलो. त्याच्यानंतर आम्ही पूर्ण देवळाला वेढा घातला, पूजा केली सगळ्या देवांची. त्यानंतर मी सगळ्या देवांची पूजा करत होती आणि व्हिडिओसुद्धा काढत होती. तर बघा सगळेजण कसे या देवाला पाया पडत आहेत. बिट्टीला आईने घेतलेलं होतं, आजी होती, कुसुम काकू होत्या आणि आहोसुद्धा पूजा करत होते. सगळेजण पूजा करत होते. आहोंना म्हटलं माझा व्हिडिओ घ्या, बघा मी कशी तयार झालेली आहे. मग आम्ही आलो. मग देवाऱ्यामध्ये ते खंडोबाच्या मध्ये गेले आणि तिथे देवाऱ्यामध्ये जाऊन आहोंच्या हस्ते सगळी पूजा सुरू होती. तर तुम्ही बघू शकता की कसे काय पूजा सुरू होते. आणि रविवार होता आज, खंडोबाचा वार होता. हा वार फार चांगला असतो आणि बिट्टीला प्रचंड झोप आली होती, त्याच्यामुळे तिची झोप काही झाली नव्हती. आहो हे पूजा करत होते. बघा हे खंडोबा मंदिर आहे, जे जामखेड मलिदेव देवठण या ठिकाणी लोकेटेड आहे. अशा पद्धतीने सगळी पूजा सुरू होती आणि आम्ही सुद्धा देवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर सगळेजण देवाचे दर्शन घेत होते. त्यानंतर मी बिट्टीला हातात घेतलं, कारण का ती रडत होती. मीही तिची शूटिंग काढत होती. मग मी त्यांना पप्पांना हाक मारली. पप्पा म्हटले हिला घ्या थोडंसं तुम्ही. मग आहोंचे मित्र आले सगळे तिकडे, तेही देखील देवाचं दर्शन सगळ्यांनी घेतलं. दर्शन घेतल्यानंतर आम्ही सगळे बाहेर आलो. बाहेरसुद्धा देवाची दर्शनं सगळी चालू होती. तुम्ही बघू शकता सगळ्यांची. असा हा खंडोबा मंदिराचा परिसर आहे. कसा वाटला कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर सगळी दर्शनं करून झाल्यानंतर आम्ही सगळेजण बाहेर एक एक करून आम्ही सगळेजण मंदिराच्या बाहेर निघत होतो. सगळे देवांची दर्शनं घेऊन आम्ही सगळे आता बाहेर निघालेलो होतो. तुम्ही बघू शकता सगळेजण दर्शन घेत आहेत आणि मी व्हिडिओ करत होती, कारण का मला व्हिडिओ करायचे असतात गावाकडच्या वातावरणाचे. असं हे मोठं खंडोबाचं मंदिर आहे. पप्पा नारळ फोडत होते, आमचे काकाही तिकडे होते. तर बघा कसं चालू आहे देवळामध्ये जाणं, सगळं फिरणं, देवळातील दर्शनं. सगळे देव आम्ही खंडोबा मंदिरामध्ये सगळे प्रसाद बिसाद सगळे